दैनिक सकाळचे बातमीदार प्रकाश तिराळे यांना मुरगुडचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजे खान जमादार यांनी मारहाण केली होती। या मारहाणीचा माध्यम प्रतिनिधींच्या विविध संघटनांनी निषेध केलाय। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं राधानगरी तालुक्यातील पत्रकारांनी राधानगरी पोलीस स्टेशन समोर एकत्र येत राजे खान जमादार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली। यावेळी पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांना मागणीचे निवेदन देण्यात आलं। तसंच या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेलद्वारे निवेदन सादर करत राजे खान जमादार यांच्यावर कायदेशीर कारवाईसह पक्षांतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली। त्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी गंभीर दखल घ्यावी आणि त्यांची जे शिंदेचे गटाचे जे पद आहे जिल्हा प्रमुख पद ते तात्काळ काढून घ्यावे आणि त्यांच्यावर कारवाई करावी ही अशी समस्त मी राधान तालुक्याच्या पत्रकार संघाच्या वतीने मागणी करत आहे। पत्रकारिता करत असताना पत्रकारांच्या संहितेनेच बातम्या लेखन आणि बातम्या देत असतात। याच पद्धतीने आमचे मुरगुड सकाळचे प्रतिनिधी प्रकाश यांनी जे बातमीचं असतं ते संहितेच्या अधिनियमान बातमी दिली होती, परंतु शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष माननीय राजे खान जमादार यांनी जे आमच्या हेतुपुरस्कर बातमीच्या विपर्यास करून आमच्या पत्रकारांना मारहाण केली ही खरोखर एक निंदनीय बाब आहे आणि पत्रकारांना कुठल्याही हेतुपुरस्कर बातमी नसताना त्यांना मारहाण करणं हा मोठा गुन्हा आहे। निदर्शनांमध्ये तालुकाध्यक्ष पांडुरंग पोवार, मधुकर किरुळकर, आनंदराव चौगले, अरविंद पाटील, महेश तिरवडे, अनिल पाटील, संभाजी कांबळे, सुभाष चौगले, नामदेव कुसाळे, अविनाश तराळ, संजय गुरव यांच्यासह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी, राधानगरी तालुका पत्रकार संघ, कसबा वाळवे प्रेस क्लबचे पदाधिकारी आणि सदस्य सहभागी झाले होते। दरम्यान कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशननं या मारहाणीचा निषेध केलाय। तिराळे यांना झालेली मारहाण म्हणजे पत्रकारिता आणि लोकशाहीवरील हल्ला असून राजे खान जमादार यांच्यासह त्यांना सहकार्य करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तातडीनं कडक कारवाई करत त्यांना तात्काळ अटक करावी, पत्रकार प्रकाश तिराळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावं या मागणीचे निवेदन कागलचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांना देण्यात आलं। यावेळी भास्कर चंदन शिवे, सागर लोहार, तानाजी पाटील, कृष्णात माळी, नरेंद्र बोते, बा ल वंदुरकर, जहांगीर शेख, कृष्णात कोरे, कलंदर सनदी, विजय पाटील, विजय कुरणे, रवींद्र पाटील, नंदकुमार कांबळे, इम्रान मकानदार, फारुख मुल्ला, शिवाजी पाटील, बाबासाहेब चिकोडे, नामदेव गुरव, प्रशांत दळवी, सम्राट सणगर, जय चौगुले आदी उपस्थित होते।